महात्मा ज्योतिबा फुले चित्रपटाबद्दल सध्या नवा वाद सुरू झालेला आहे आणि या संदर्भातच बोलण्यासाठी आता आपल्या सोबत प्राध्यापक संजय सोनवणे आहेत. सर, तुम्ही जो काही वाद फुले चित्रपटाबद्दल पाहतायत, तुम्ही या वादाकडे नेमकं कसं पाहतायत? पहिली गोष्ट अशी आहे की हा वाद अत्यंत बाष्कळ, अत्यंत अविचारावर आणि चुकीच्या माहितीवर आधारित असा तो उभा करण्यात आलेला आहे. त्यात काही संघटनांचे म्हणा, राजकीय व्यक्तींचे म्हणा किंवा सामाजिक म्हणा, काही स्वार्थी आहेत आणि काहीही करून महात्मा फुलेंचं कार्य आजच्या पिढीला नीट समजू नये, भारतासमोर जाऊ नये असं ज्या वर्चस्ववादी गटाला वाटतं, त्या गटाची ही एक प्रकारची चाल आहे असं दुर्दैवाने म्हणावं लागतं. खरं म्हणजे असं व्हायला नको, कारण महात्मा फुलेंनी ज्या काळामध्ये भारतामध्ये शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, आधुनिक शिक्षण शूद्राते शूद्र, पूर्वास्पृश्य यांना देण्यासाठी प्राणांतिक कष्ट घेतले. त्यांच्या प्रयत्नांना एक खीळ घालण्याचं आणि त्यांनी जे गुलामगिरी सारखा ग्रंथ असेल किंवा शेतकऱ्यांचा आसूड सारखं ग्रंथ असेल, यातनं एक भारतीय वंचित लोकांचं जे अर्थशास्त्र आहे ते सुधारण्यासाठी जे महान विचार मांडले, म्हणजे आधुनिक काळातला पहिला बहुजनीय अर्थशास्त्रज्ञ म्हणजे महात्मा फुले. त्यांचं जीवनचरित्र सर्वसामान्य माणसांना कळण्याची आजही आवश्यकता आहे, भविष्यकाळातही राहील. पण मग ज्या पद्धतीने काही समुदायांकडून, अर्थात काही खास करून आता ब्राह्मण समाजाकडून, मग आनंद दवे पुढे येऊन म्हणतात की ब्राह्मणांबद्दल अशा पद्धतीचं त्या चित्रपटात चित्रे दाखवलं किंवा दुसरी बाजू देखील ब्राह्मणाच्या समोर आली पाहिजे, मग अशा पद्धतीचं आरोप त्यांच्याकडून होतोय. आनंद दवे जे आरोप करतात त्यांना ते किती अज्ञानी आहेत हे मी वेगळं सांगायची गरज नाही. पहिली गोष्ट अशी आहे की महात्मा फुलेंचं जर जीवनचित्र आपण पाहिलं, त्यांच्यावर किंवा सावित्रीमाईंवर शेणगोळे फेकणारे, दगडं फेकणारे जसे ब्राह्मणच होते, तसेच त्यांना शिक्षणासाठी वाडा देणारे भिडे होते. एवढंच काय, महात्मा फुलेंचं जे मृत्यूपत्र आहे त्या मृत्यूपत्रावर सही करणारे डॉक्टर राघव भांडारकर होते. त्यामुळे महात्मा फुले ब्राह्मण समाजाविरुद्ध नव्हते, तर ब्राह्मण समाजातल्या ज्या काही अपप्रवृत्ती होत्या त्यांच्या विरुद्ध ते होते. कारण पेशवाई नुकतीच संपलेली होती. त्यांना असं वाटत होतं पुण्यातल्या अनेक ब्राह्मणांना की आपण सत्ताधीश होतो आणि आता इंग्रजांचं राज्य आलेलं आहे, आणि महात्मा फुले मिशनरीच्या शाळेत शिकले असल्यामुळे त्यांच्यावर नकळतपणे आरोप असा होत होता की हे ख्रिश्चन झाले की काय, किंवा हे युरोपियन लोकांच्या सारखेच वैचारिक बंड भारतामध्ये करत आहेत की काय. आता मुळात जगाची दारं किलकिली झाली तीच मुळात ब्रिटिश राज्य आल्यानंतर, त्याच्या आधी ती नव्हती. पेशवाई ती सोयही नव्हती. अशा स्थितीत काही वर्गाने, ब्राह्मण वर्गाने विशेषतः, महात्मा फुलेंना, सावित्रीमाईंना विरोध करणं हे स्वाभाविक होतं. त्यांनी तो केलाही आहे. त्यांनी भरपूर त्रास दिलेला आहे, त्यांच्या खुनाचाही प्रयत्न केलेला आहे. आता हे ऐतिहासिक सत्य नाकारण्याचा प्रयत्न ह्या आजच्या लक्षात घ्या, आता त्याला अनेक वर्ष होऊन गेली, एक शतक उलटून गेलेलं आहे. आजच्या लोकांनी त्याचा विचार न करता, स्वतः सुधारणा न करता अशा रीतीने आरोप करणं हा अत्यंत अश्लाघ्य प्रयत्न आहे. आणि ते करणं कोणत्याही समुदायाने, म्हणजे नुसतं ब्राह्मणच नाही, अजूनही कोणी समुदाय असेल याला विरोध करणारा. कारण आज जातीवाद एवढा फोफवलेला आहे की महात्मा फुलेंना एका जातीत बंदिस्त केले गेलेलं आहे. त्यामुळे इतर जातीचे लोक नाही म्हटलं तरी महात्मा फुलेंच्या विरोधात काहीतरी बरळत असतात. हे काही योग्य आहे असं मी म्हणणार नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. ब्राह्मणांनी जसा विरोध केलेला आहे तसंच ब्राह्मणांनी महात्मा फुलेंना मदतही केलेली आहे. आणि महात्मा फुलेंनी, आपण जर पाहिलं, ज्यावेळेस लोकमान्य टिळकांना शिक्षा झाली होती, त्यांना जामीन द्यायला पुढाकार कोणी घेतला? ब्राह्मणांनी नाही घेतला. तो पुढाकार घेतला तो महात्मा फुलेंनी आणि त्यांच्या मित्रांनी, आणि त्यांना 15,000 रुपयाचा जामीन, त्या काळातले 15,000 रुपये लक्षात घ्या, तो मिळवून दिला. म्हणजे महात्मा फुले ब्राह्मण द्वेष्टे होते
की ब्राह्मणी प्रवृत्तीच्या विरोधात होते. याच्यावर आजच्या समाजाने आणि ब्राह्मणांनी गंभीरपणे विचार करणं आवश्यक आहे. पण मग ज्या पद्धतीने आता या चित्रपटातील ज्या सीनवरती आक्षेप होता ते कट करून चित्रपटाचं जे प्रदर्शन होतं ते देखील आता लांबवण्यात आलेलं आहे. काही लोकांचं म्हणणं की कुठलाही सीन न कट करता आहे तसाच चित्रपट प्रदर्शित करण्यात यावा. काहींचं म्हणणं की त्यातले सीन कट करून चित्रपट प्रदर्शित करण्यात यावे. यामध्ये सगळ्या याच्यामध्ये सेन्सॉरची देखील महत्त्वाची भूमिका असते. तुम्हाला काय वाटतं की सेन्सॉर ती त्यांची भूमिका पार पाडताना दिसते या सगळ्या घडामोडीमध्ये? पहिली गोष्ट अशी आहे की चित्रपट जसा आहे, दिग्दर्शकाने जसा बनवला किंवा लेखकाने जसा लिहिला तो तसाच्या तसाच आला पाहिजे. तर मग कोणावरचाही पिक्चर असो, मग तो सामाजिक असो, ऐतिहासिक असो, पौराणिक असो, कारण ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये छेडछाड करणं, काटछाट करून त्या कलाकृतीला वैगुण्य आणणं हे काही कलाशास्त्राच्या दृष्टीने आणि भारत सरकारने घटनेने आपल्याला जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे त्याच्या ते विरोधात आहे. त्यामुळे पहिली गोष्ट मी अशी सांगेल की मुळात सेन्सॉर बोर्डच नको. सेन्सॉर बोर्ड का नको? कारण समजा डाव्या पक्षांची सत्ता असली तर ते उजव्या लोकांचे चित्रपट नाकारतात. म्हणजे किस्सा खुर्सी का हा पिक्चरवर बॅन घातला गेला होता हे आपल्याला माहिती आहे. मग त्या विचारांचे पिक्चर निघाले की या विचारसरणीचं सरकार असलं तर ते चित्रपट नाकारणं, म्हणजे जसं महात्मा फुलेंना नाकारण्यात येतं आहे. म्हणजे सेन्सॉर बोर्ड हे शेवटी सरकारी जो विचाराचं सरकार आहे त्याचं अनुसरण करत जाते आणि त्यामुळे कलाकृतींवर किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर एक प्रकारचं बाधा येते. मग सरकार डावं असो की उजवं असो. त्यामुळे सेन्सॉर बोर्ड नको असं माझं म्हणणं आधीपासूनच आहे. ही झाली एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की आता ही दृश्य कट करा, ती दृश्य कट करा किंवा यातले संवाद बदला किंवा ते सौम्य करा. म्हणजे वर्ण नको, म्हणजे सॉरी जात शब्द नको, वर्ण शब्द वापरा किंवा महार शब्द नको, मांग शब्द नको. अहो 19व्या शतकातलं ते जर वास्तव होतं, समाज वास्तव होतं, ते तुम्ही केवळ संवाद बदलल्याने कसं बदलू शकता मला कळत नाही. कारण शेवटी इतिहास हा इतिहास असतो. असं घडलं हे जे सांगतो तो इतिहास. आणि जे महात्मा फुलेंच्या जीवनात घडलेलं आहे, विलक्षण प्रसंग आलेले आहेत, त्यांना पराकोटीचा विरोध झालेला आहे, त्यांच्या जीवावर हल्ला झालेला आहे. कारण का की त्यांनी जी रूढ व्यवस्था होती तिला आव्हान दिलं. रूढ व्यवस्थेला आव्हान देणारे नेहमी समाजाचे शत्रू असतात. मी त्याला अलीकडची उदाहरणं देत नाही, म्हणजे कलबुर्गी किंवा दाभोळकर यांची उदाहरणं देत नाही. परंतु 19व्या शतकातल्या समाजस्थितीचा विचार करता जे अनिष्ट होतं त्याच्या विरुद्ध ज्यावेळेस हे दाम्पत्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या रूढीच्या जाचक बंधनांच्या विरुद्ध उभ्या राहिल्या, तर हे जो कर्मठ वर्ग आहे तो असंतुष्ट होणं, नाराज होणं, मग त्यांनी दगडफेक करणं, शेणमार करणं किंवा खुनाचा प्रयत्न करणं हे त्यांच्या दृष्टीने ते स्वाभाविकच म्हणायला पाहिजे. मग आज आपण ते नाकारून मिळवतो काय? आणि सेन्सॉर बोर्ड हे दृश्य समजा कट केली असं आपण गृहीत धरू, म्हणून ते इतिहास बदलू शकतात का? औरंगजेबाची कबर समजा महाराष्ट्रातनं हलवली, औरंगजेब मेला, महाराष्ट्रात मेला, भिंगार येथे मेला आणि त्याची इथं कबर होती, हा इतिहास तर किमान जिवंत राहणारच आहे ना. मग आपण महात्मा फुलेंचं जीवन, त्या काळची समाजस्थिती याचा विचार केलाच पाहिजे. आणि सेन्सॉर बोर्डाने त्यात आडकाठी काढला. आणि सेन्सॉर बोर्डाने आडकाठी का घातलेली आहे? ह्या ज्या सामाजिक संघटनांनी गैरसमजातनं किंवा त्यांच्या वर्चस्ववादी भूमिकेतनं जो आक्षेप घेतलेला आहे त्याच्या दबावाला बळी पडून जर सेन्सॉर बोर्ड आपले नियम बदलत असेल तर माझ्या मते सेन्सॉर बोर्ड नसलेलंच बरं असं म्हणावं लागेल. सेन्सॉर बोर्ड नसलेलं बरं. पण मग गेल्या काही दिवसापासून आपण जर बघतो अशा पद्धतीचे काही सामाजिक चित्रपट येऊ घातले किंवा पौराणिक किंवा इतर कुठले राजकीय त्यावरती अशा पद्धतीने आक्षेप घेण्याची पद्धत सुरू झालेली आहे. मग ते वेगवेगळ्या संघटना असू दे किंवा राजकीय पक्ष असू दे किंवा एखादे राजकीय नेते असू दे, त्यांच्याकडून अशा पद्धतीने आक्षेप घेतला जातो आणि ती मूळ कलाकृती लोकांपुढे येताना दिसत नाही. अशा वेळी काय नेमकं तुम्हाला काय वाटतं की असं एकूण वातावरण कुठेतरी बदलताना दिसतं? खरं म्हणजे गेल्या 10-15 वर्षांमध्ये वातावरण प्रचंड बदललेलं आहे. आपण झपाट्याने उजव्या विचारसरणीकडे झुकत चाललेलो आहोत. मग
ज्या गोष्टी ज्या सनातनी आहेत किंवा कर्मठ आहेत किंवा पारंपरिक आहेत त्याच्यावरचं प्रेम नकळत वाढत चालताना आपल्याला दिसतं आणि आपण एका अर्थाने पुराणपंथी बनत चाललेलो आहोत. आता पुराणपंथी बनणं आणि विकासवादी, विवेकवादी आणि बुद्धिवादी बनणं ह्या दोन गोष्टीत जमीन आसमानाचा फरक आहे. आजचा जो समाज आहे किंवा ज्या संघटना आहेत, उदाहरणार्थ या संघटना ज्या स्थापन झालेल्या आहेत, मग ते परशुराम संघटना असो किंवा आनंदवे कोणत्या संघटनेत मला माहीत नाही, पण ते उजव्या विचारसरणीचे आहेत, किंवा RSS असो फॉर दॅट मॅटर, या लोकांना समाजाला एक पारंपरिक भावनांमध्ये, धार्मिक भावनांमध्ये, आणि तेही चुकीच्या पद्धतीने, म्हणजे धर्मसुद्धा हे खरा सांगत नाहीत, त्या पुराणकथा असतील त्याचंसुद्धा चुकीच्या पद्धतीने त्याचं विवेचन केलं जातं आणि ते लोकांनी स्वीकारावं. म्हणजे आम्ही सांगतो तोच धर्म, आम्ही सांगतो तीच संस्कृती, आम्ही सांगतो तीच परंपरा, अशा प्रकारचा एक अहंभाव निर्माण झालेला आहे. कारण भारत हा विशाल देश आहे, असंख्य परंपरा आहेत, संस्कृती अनेक आहेत, भाषा अनेक आहेत, रीतिरिवाज असंख्य आहेत. अशा स्थितीमध्ये एकच एक सिद्धांत समरस बनवण्याच्या नादापायी जर लादायला लागलं तर मात्र एक असंतोष निर्माण होणं स्वाभाविक आहे. आणि कलाकृती ज्या दूषित केल्या जातात, या तुम्ही जे आता म्हणालात त्याप्रमाणे, मग कलाकृती शेवटी साहित्यिक असो, दिग्दर्शक असो, त्याला काहीतरी सांगायचं असतं. त्यासाठी त्याने आपलं माध्यम, कोणी चित्रपटाचं निवडेल, कोणी नाटकाचं निवडेल, कोणी कादंबरीचं निवडेल किंवा कथेचं निवडेल, तो माध्यम निवडत असतो. आणि तो त्याचं स्वतःचं जे ॲनालिसिस किंवा अंडरस्टँडिंग आहे किंवा इंटरप्रिटेशन आहे ते मांडत असतो. तुम्ही त्यात तिसरा अडथळा उभा करून, सेन्सॉर बोर्डासारखा उभा करून जर त्या विवेचनामध्ये जर अडसर बनत असाल तर मग अभिव्यक्तीला अर्थ राहिला नाही, कलेला अर्थ राहिला नाही. मग जी दूषित कलाकृती जगासमोर जाणार त्यातनं मुळात नेमका संदेश काय जाणार? जो दिग्दर्शकाला हवा तोही जाणार नाही, लेखकाला हवा तोही जाणार नाही, आणि जो प्रेक्षक आहे त्यालाही त्याने विरोध करावा, स्वीकार करावा, तो त्याचा प्रश्न आहे प्रेक्षकाचा. परंतु त्याच्यासमोर जर मूळ कलाकृती आहे त्या स्वरूपात येणार नसेल तर मग ती प्रदर्शित करण्यात तरी काय अर्थ आहे? तर आपण कुठेतरी विवेकी व्हायला पाहिजे. आपण म्हणतो जगातील सर्वात मोठी लोकशाही, परंतु आज लाज वाटण्यासारखी स्थिती आहे. आपण लोकशाही उरलेलोच नाही आहोत. आपण नकळतपणे एका वैचारिक गुलामीमध्ये जात आहोत आणि आपल्याला हवं तसंच दुसऱ्याने द्यावं. म्हणजे मला जो विचार आवडतो तोच तुम्ही मला सांगावा, मी अशी अपेक्षा करतो. आणि माझ्या विचाराला पसंत नसलेला विचार जर तुम्ही मांडला तर तुम्ही माझ्या एका क्षणात शत्रू होता. मग ही वैचारिक, ज्याला आपण एक गुलामगिरी म्हणू, हे आपण का लागतो आहोत? या सगळ्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही आज बोलतायत. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती जी चर्चा होती की प्राध्यापक संजय सोनवणे आणि लक्ष्मण हाके कधी एकत्र पत्रकार परिषद घेणार या सगळ्या विषयावरती. कारण काही दिवसांपूर्वी तुम्ही वाघ्याच्या शिल्पावरनं एक पत्रकार परिषद घेतली होती आणि आता हा सगळा वाद सुरू असताना तुम्ही मात्र गप्प होतात आणि त्यामुळे सोशल मीडियावरती तुमचे काही चाहता वर्ग तुम्हाला म्हणत की कधी तुम्ही एकत्र हाके तुम्ही एकत्र परिषद घेणार. हा अत्यंत खरं तर विनोदी प्रश्न आहे. आणि मला ह्या ज्या तुम्ही जे सांगितलं की असे प्रश्न विचारतात याचंही हसायला येतं. पहिली गोष्ट अशी की लक्ष्मण हाके यांच्याशी माझी आयुष्यात आतापर्यंत फक्त 3दा भेट झालेली आहे. आम्ही एकत्र चहासुद्धा प्यालेलो नाही, हे दुसरं वास्तव. तिसरी गोष्ट अशी आहे की वाघ्या प्रकरणात मी येण्याचं कारण खरं म्हणजे 2012 साली हा प्रश्न मीच आधी हातात घेतला होता, मीच लढलो, मीच अभ्यास केला, मी पुस्तकही लिहिलं. त्यामुळे 2025 साली तोच प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मी त्याच्यावर बोलणं म्हणजे अपेक्षा असणं पत्रकारांची, मी त्याच्यावर बोलावं हे स्वाभाविक होतं. त्याच्यामुळे मी हजर होतो. चौथी गोष्ट अशी की महात्मा फुलेंचा जो विषय आहे, प्रश्न असा आहे की मी त्याच्याबद्दलचं एकतर या वाघ्या प्रकरणात माझे 8 दिवस अक्षरशः काय म्हणू आपण त्याला बोलण्यामध्ये याच्यामध्ये अक्षरशः वाया गेले. आणि माझे स्वतःचे प्रकल्प अपूर्ण असणे, मी ते पूर्ण करण्याच्या मागे. अशा स्थितीमध्ये मी खरं सांगायचं तर महात्मा फुलेंचा जो ट्रेलर आला तो सुद्धा काल पाहिला पहिल्यांदा. आणि महात्मा फुलेंवर बनवलेला प्रके अत्रेंचा चित्रपट मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिला तो काल. आता लक्ष्मण हाके किंवा मी
किंवा अन्य कोणी याच्याशी मी ज्या विषयावर बोलतो त्या विषयावर विचार व्यक्त करतो त्याचा तसा अर्थार्थी काही संबंध नसतो. लक्ष्मण हाकेंवर मी तो एकदा टीकाही केलेली आहे. ज्यावेळेस जरांगे विरुद्ध लक्ष्मण हाके वाद निर्माण झाला होता त्यावेळेस मराठी दर्शन या चॅनेलवर मी हाकेंवरही टीका केलेली होती. का टीका केली होती की समाजामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा एक संघर्ष आणि एक वाद, समजा जरांगे चुकीचे असतील हरकत नाही, ते आहेतच, म्हणजे माझं ते अजूनही मत आहे की ते आहेतच, परंतु म्हणून एकाने चूक केली म्हणून तुम्ही तीच चूक करावी आणि राजकीय कारणाने प्रेरित होऊन त्या चुकांमध्ये आपण आणून हातभार लावावा आणि समाजामध्ये निर्माण होत असणारं स्नेहबंधाचं नातं त्याच्याकडे मात्र आपण दुर्लक्ष करावं. आता हा आरक्षण प्रश्न आहे याच्यावर तर मी प्रचंड बोललेलो आहे पूर्वी 13-14 साली, त्यानंतर मी बोलणं थांबवलेलं आहे. कारण का की हा प्रश्न याचं मराठ्यांना आरक्षण का मिळू शकत नाही हे मी 2014 साली सांगितलं आणि ते त्यांना बापजन्मी मिळू शकत नाही घटनेत बदल केल्याशिवाय. लक्षात घ्या, जोपर्यंत भारतीय घटना बदलली जात नाही तोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू शकत नाही. हे वास्तव असताना हे मी 14 सालीच जाहीर केलेलं आहे, लेखही लिहिलेला आहे त्याच्यावर. असं असताना बिनकामाचे काही लोक उपट सुंभासारख्या अक्षरशः हा विषय पुन्हा 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 काढत असतात आणि समाजामध्ये कारण नसताना. आता मी तुम्हाला बोलता बोलता एक गंमत सांगतो की मराठ्यांच्या हॉटेलमध्ये जायचं असं ओबीसी सांगतात आणि केवळ गाडी घेतली नवीन, पेढा आणला, पेढा तो कुठून आणला असं विचारलं तर त्यांनी हॉटेलचं त्या मिठाईवाल्याचं नाव सांग, अरे म्हणजे मराठ्याच्या हॉटेल मिठाईच्या दुकानातून आणलेला पेढा मी खाणार नाही असं ओबीसी म्हणतो. म्हणजे एवढा विद्वेष, हा विद्वेष पसरवणं हे आपलं काम नाही, म्हणजे माझं तर निश्चित नाही आहे, माझं निश्चितच नाही आहे. तर आपण ऐकलं की ज्या पद्धतीने महात्मा फुले या चित्रपटाबद्दल जो वाद सुरू आहे त्यावर प्राध्यापक संजय सोनवणे यांनी आपलं मत मांडलेलं आहे. त्यांचं म्हणणं की जो काही वाद सुरू आहे तो वाशकळपणा आहे आणि एकूण त्या वादाला कुठलेही महत्त्व नाही आहे आणि सेन्सॉर बोर्डच नको अशा पद्धतीची ताठर भूमिका किंवा एकूणच जी भूमिका आहे ती प्राध्यापक संजय सोनवणे यांनी घेतलेली आहे. कॅमेरामन विशाल रायपुरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.